नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. निसर्गोपचाराने वंध्यत्वावर मात या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजय शेट्टे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर संजय शेट्टे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर संजय शेट्टे हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांनी या क्षेत्रामध्ये PhD केलंय. तसंच ते स्वतः नॅचरोपॅथीचे डॉक्टर असल्यामुळे विना औषधी नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. त्यांचं ठाणे इथे क्लिनिक असून वेगवेगळ्या शारीरिक आजारांवर तसंच मानसिक आजारांवर यशस्वी पद्धतीने ते उपचार करतात. तब्बल 20 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे असून आजपर्यंत हजारो मानसिक आणि शारीरिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. डॉक्टर संजय यांचं विशेष कौतुक करायचं झाल्यास ते खास मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण कलावर्ग सामाजिक कार्य म्हणून घेत असतात. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष असून योग आणि नॅचरोपॅथी हा कोर्स ऑनलाईन सुद्धा उपलब्ध करून दिला आहे त्यांनी. त्याचबरोबर डॉक्टर शेट्टे यांना ठाणे गुणीजन ह्या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. चला तर आज आपण या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊया डॉक्टरांकडून. मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आज आपण निसर्गोपचाराबद्दल बोलणारच आहोत. मात्र निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय, जडलेले कोणते कोणते आजार दूर होतात त्याबद्दलही सांगाल? नक्कीच. निसर्गोपचार तसं आपण बऱ्याच वेळा यावरती चर्चा केलेली आणि बऱ्याच लोकांना आता त्याची अवेअरनेस पण झालेली आहे. खूप अतिशय लोकांना म्हणजे त्याची जाणीव झालेली आहे की आता निसर्गोपचाराशिवाय पर्याय नाही आहे. कारण की इतर सगळ्या साईड ज्या गोष्टी आहेत, ज्या ट्रीटमेंट चालतात त्याच्या खूप साईड इफेक्ट्स आहेत. हे त्या साईड इफेक्ट्स जर त्यांना नको असतील तर त्यांना कुठेतरी या निसर्गोपचाराचा वापर करावा लागेल. निसर्गोपचार म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं म्हटलं तर आपलं संपूर्ण शरीर जे बनलेलं आहे ते 5 तत्वांनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल या 5 तत्वांचं हे शरीर आहे. या तत्वांमधून एक जरी तत्व जर कमी झालं तर तो व्यक्ती आजारी पडतो. ह्या बेसवर हे निसर्गोपचार काम करत असतात. आजूबाजूला आपण जर बघितलं तर सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात. म्हणजे हेच सगळे तत्व दिसत असतात. या तत्वांना जर मॅनेज करायला शिकलो आपण तर आपल्याला कोणत्याही पद्धतीचे आजार होणार नाही. अगदी वयाच्या 70-80 वर्षापर्यंत आपण अगदी चांगले धडधाकट आरामात अगदी आयुष्य जगू शकू. हा ह्या पॅथीचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. विशेष सांगायचं म्हटलं की याला कोणत्याही पद्धतीचे औषधं घ्यावं लागत नाहीत. औषधं न घेता फक्त रोजचा आहार, विहार, आपला विचार करण्याची पद्धत जर आपण सगळं व्यवस्थित ठेवली आणि जर रोज थोडाफार, म्हणजे असं नाही म्हणत की 2 तास 4 तास करावं लागत असेल, पण समजा 45 मिनिटं जर त्यांनी स्वतःला व्यायाम करण्यासाठी वेळ दिला तर मात्र तो अतिशय हेल्दी चांगला राहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एक तर विना औषधी खरं तर हे उपचार आहेत आणि अर्थातच याने शरीरावर जसं आपल्याला फायदा होतो तसाच मानसिक जे आपल्याला आजार जडलेले असतात किंवा एक आपण म्हणतो ना थोडंसं आपण एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये असते ती कुठेतरी दूर होते ह्या निसर्गोपचार पद्धतीने. आपला आजचा जो विषय आहे निसर्गोपचाराने वंध्यत्वावर मात. आज आपण बघतोय की वंध्यत्व ही एक मोठी समस्या झालेली आहे समाजापुढे. मात्र अनेकदा असं होतं की काही जे लोक आहेत त्यांना ह्या वंध्यत्वाचे उपचार करणं तसं कठीण जातं कारण की बजेट नसतं, कुठेतरी पैसे कमी पुरे पडतात. पण अशांसाठी मला असं वाटतं की हे निसर्गोपचाराने वंध्यत्वावर ते मात करू शकतात कारण की अर्थातच एक नैसर्गिक पद्धतीने तुम्ही त्यांच्यावरती उपचार करतात. ह्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल, त्याबद्दल काय सांगाल? येस, निसर्गोपचाराचं बघायला तर सगळेच आजार पूर्ण बरे होऊ शकतात. त्यातल्या त्यात मी म्हणेन की वंध्यत्वावर कसं आपण मात करू शकतो. कारण निसर्गाने जर प्रत्येक स्त्रीला जे बनवलेलं आहे ती जननी म्हणून बनवलेली आहे. तिला माता बनता येतं, म्हणजे माता ही फक्त स्त्रीच होऊ शकते म्हणून तिला त्या पद्धतीने त्याचं बनवलेलं आहे, स्ट्रक्चर बनवलेलं आहे. पण सध्याचं कसं झालं की आता लोक जे नवीन जनरेशन्स आहेत ही जास्त तर आपल्या करिअरच्या मागे धावत आहेत. सतत त्याचे टार्गेट्स असतात, नवीन त्यांचे काहीतरी उपक्रम हातात घेत असतात, नवीन प्रोजेक्ट्स त्यांच्या हातात असतात आणि ते करिअरच्या मागे धावत जवळजवळ वयाच्या 30-32 नंतर लग्न करतात आणि तोपर्यंत त्यांचे टार्गेट्स पूर्ण होत नाहीत. म्हणून नवीन वेगळे असे टेन्शन घेऊन रात्रीची झोप पूर्ण होत नाही, खाणंपिणं व्यवस्थित होत नाही, शिवाय शारीरिक कमजोरी तशी मानसिक कमजोरी व्हायला लागली. तसं बघायला गेलं तर जर मनाने जर ते कमकुवत
होत चालले आहेत त्याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स होत आहेत. शारीरिकदृष्ट्या तर कमजोर होतातच आहेत, पण मनाने कमजोर झाल्यामुळे संपूर्ण त्यांचे हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहेत आणि त्याच्यामुळे गर्भधारणा होणं हे तितकं शक्य नाहीये. आणि वेगवेगळे प्रकार शिवाय गर्भ राहू नये म्हणून त्यासाठी वेगळ्या पद्धतीचे प्रकार वापरले जातात, जसे की औषधं घेतली जातात किंवा त्याला पुढे ढकलण्यासाठी प्रयोग केला जातो. शिवाय जे आता सध्या चाललेलं जे काही खाणं पिणं आपलं चाललेलं बाहेरचे जे आपण जंक फूड आपण जे जास्त खातो त्याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स तर होतच आहे. जसं PCOD सारखा आजार, शिवाय मासिक पाळीमध्ये येणारा जो अडचणी आहेत त्याच्यामुळे हे गर्भधारणा इतकं सोपं नाही राहिलं आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळा असं होतं की तिचे सगळे काही रिपोर्ट्स बघितलेले ते नॉर्मल असतात, पण तरी सुद्धा ते गर्भधारणा होत नाहीये. त्याचं एकमेव कारण जर बघायला गेलं तर इम्बॅलन्स, त्यांचे हार्मोन इम्बॅलन्सचे आहे. दुसरी गोष्ट मानसिक तयारी, म्हणजे ती इतकी तयार पण झाली नाहीये. ती स्वतः आपण म्हणते की नाही मला अजून 2 वर्ष बाळ नको आहे, हे अशी तयारी आहे आणि त्याच याच्यातून ती पुढे पुढे जेव्हा जात असते तेव्हा दोघांचं जे वेळ मिळणं, दोघांना एकमेकांना म्हणजे टाइम देणं, तर जो एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घ्यायचा तो त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. म्हणजे असे वेळ आल्यानंतर जवळजवळ 30-32 वर्ष गाठल्यानंतर महिलांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर 30 नंतर साधारणतः त्यांचं BP हाय होण्याची शक्यता जास्त असते आणि अशा वेळेस जर गर्भधारणा झाली तर त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात आणि विनाकारण 2 ते 3 महिन्यानंतर त्यांना अबॉर्शन्स करावं लागतात. म्हणजे धारणा होऊन सुद्धा त्यांना असे प्रकार होतात. काही लोकांना तर धारणा होतच नाहीये, पण ज्यांना होते त्यांना अशा प्रकारे 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांना अबॉर्शन्स करावं लागतात. त्याची वेगवेगळी कारणं जर शोधायला गेला तुमच्या तर संपूर्ण लक्षात येईल की फक्त हार्मोन इम्बॅलन्स आहे आणि निसर्गाने दिलेल्या आपले जे स्ट्रक्चर आहे, आपलं जे शरीर आहे त्या शरीराला जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलेलं नसेल तर हे कमतरता होत आहे. म्हणून मी एवढं म्हणेन की औषधावर डिपेंड न राहता फक्त शरीराला जर आपण व्यवस्थित ठेवलं, शरीराला जर आपण व्यवस्थित केलं तर हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होऊ शकतो. मी गेल्या जवळजवळ 1 वर्षापासून माझ्याकडे जवळजवळ ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, विदर्भ, नागपूरमधून म्हणजे भरपूर माझ्याकडे पेशंट्स येऊन गेलेले आहेत. त्यातले जवळजवळ मी म्हणेन 1200 केसेस मी हँडल केलेत. त्यातले 800 लोकांना रिझल्ट आलेले आहेत फक्त निसर्गोपचाराने. त्याला काही थेरपीज मी तर वापरतो ज्याच्यामध्ये काही जडीबुटीज आहेत, काही असे आयुर्वेदिक औषधं आहेत ती वापरली जातात. पण कोणत्या पद्धतीची सर्जरी किंवा कोणत्या पद्धती त्यांना रिपोर्ट्स किंवा असे फार मोठमोठे कॉम्प्लिकेशन्स ते रिपोर्ट त्याला काही करावं लागत नाहीत. पण स्वतःच्या शरीराला ओळखलं तर मात्र त्यातून त्यांचा हा आजार किंवा याच्यावरती त्यांना मात करता येणं शक्य आहे. परंतु शरीराला समजून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. दर महिन्याला जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा शरीरामध्ये काही ना काही बदल येतात. छोटे छोटे बदल आहेत, पण ते छोटे छोटे बदल सुद्धा आपण बघत नाही, त्याचा निग्लेक्ट करतो. त्यांना असं वाटतं कॉमन आहे जस्ट बदल. पण जेव्हा तो बदल घडतोय तो जर जाणून घेतला तर गर्भधारणा होण्यासाठी तोच साधं एक उदाहरण द्यायचं म्हटलं, मी असं एक उदाहरण देईन की आंब्याच्या झाडाला बघा, दरवर्षी आंबे येत नाहीत है ना. एक वर्ष सोडून किंवा 2 वर्ष सोडून आंबे येतात झाडाला, म्हणजे बरं येतो. शरीराचंच होत आहे, माणसाचं पण तसंच आहे. निसर्गाने बनवलेला हा मनुष्य आहे, काय वेगळं नाहीये. त्यामुळे निसर्गामध्ये जे काय बदल घडतात तशा पद्धतीने शरीरामध्ये बदल घडत असतात आणि त्या बदलाप्रमाणे जेव्हा त्याला तो योग्य वेळ येतो तेव्हा त्याची गर्भधारणा होऊ शकते. आणि नेमकं त्याच वेळी ह्यांची मनस्थिती चांगली नसते, त्यांचं मिलन होत नाही किंवा काही नाईट शिफ्ट्स असतात किंवा कॉफीचे ड्रिंक्स जास्त केलेले असतात किंवा दोघांना वेळच नाहीये आणि त्यापेक्षा मानसिक दबावाखाली ते दबवतात. अशा वेळी त्यांना गर्भधारणा होणं शक्य नाही. हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कसा वेळ काढायचा हे मात्र आपल्याला या निसर्गोपचार पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि कुठेतरी काउन्सिलिंग देखील ह्या माध्यमातून तुम्ही करत असतात अर्थातच सर, कारण की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हा खरं तर तुमचा बेस आहे आणि ह्या सगळ्यातनं तुम्ही जेव्हा पेशंटशी चर्चा करता किंवा त्याच्याशी सल्लामसलत करतात किंवा त्यांच्याशी मिळून तुम्ही त्यांना एखादं सोल्युशन देता, ते फार महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच आपण हे बघितलं की वंध्यत्वाची ही समस्या जी आहे ती जरी मोठी असली तरी देखील कपल्सला किंवा त्या दाम्पत्याला मूल हवं असतं, मात्र कुठेतरी काहीतरी गोष्टी बिघडत असतात. आणि तुम्ही हार्मोनल इम्बॅलन्स बद्दल बोला, नेमके कुठल्या पद्धतीचे उपचार तुम्ही ह्यासाठी करतात की जेणेकरून हार्मोनल इम्बॅलन्स त्यांचा व्यवस्थित होऊ शकतो? शरीराची जी कमतरता आहे ती पूर्ण भरून काढण्यासाठी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती 5 तत्व आहेत. त्या 5 तत्वापैकी काहीतरी एक कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मग त्याचे आजार तयार होतात. म्हणजे साधारणतः समजा शरीराचं तापमान कमी झालेलं आहे तर मग त्याला जे थंडीचे जे आजार आहेत, साधारणतः सर्दी होणं, खोकला होणं किंवा शरीरामध्ये जे तापमान, जे रक्ताचा जो प्रवाह पाहिजे किंवा जो फ्लो त्यांना मिळाला पाहिजे तो त्यांना मिळत नाही. आणि मग अशा वेळेस तो कमी झाल्यामुळे सर्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही आहे तर ती सायकल पूर्ण होतच नाही. साधारणतः एक 26 ते 28 दिवसामध्ये एक सायकल आली पाहिजे. तर ती आज जर बघायला गेलं तर काही लोकांमध्ये अगदी 18 दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये किंवा मग 1.5 2 महिन्यानंतर येते. सो हा जो फ्लो आपण जर मेंटेन केला किंवा ती जी सायकल आहे त्याला जर आपण समजा व्यवस्थित लाईनमध्ये आणले
तर होऊ शकतं. आणि ह्याच्यावरती वॉटर थेरपी, मड थेरपी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्क करते. शिवाय काही जडीबुटीज आहेत का जे आयुर्वेदिक औषध मेडिसिन्स आहेत जे तुम्हाला घेतल्यानंतर खूप रुटीनमध्ये येतात. साधारणतः PCOD सारखा जर आजार असेल तर मात्र त्याला थोडासा जास्त वेळ लागतो. पण इन जनरल समजा PCOD आजार नाही आहे परंतु डिसऑर्डर्स आहेत तर ते साधारणतः 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे बरे होऊ शकतात. म्हणजे कोणत्या पद्धती त्याला औषध लागत नाही किंवा फार मोठे काही एक्सरसाइज करावं लागतं असं नाही. तर शिवाय कोणत्याही पद्धतीचा फार मोठा खर्च सुद्धा करावा लागत नाही. आणि हे घरगुती करता येतं, घरातल्या घरात करता येतं. फक्त तिला शरीर समजणं आणि त्या वेळात त्या गोष्टी करणं हे जर त्यांनी केलं ना तर हिला हे होऊ शकतं. नक्कीच गर्भधारणा राहू शकते. नक्कीच आपल्या फोन कॉल्स यायला सुरुवात झाली आहे. रमेश यांचा कल्याणवरनं फोन आलेला आहे. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार रमेश. नमस्कार मॅडम. हा नमस्कार, बोला. माझ्या मुलाचं लग्न झालं आता 6 महिने झाले. हा, तर मुलाचं रक्त ग्रुप ए प्लस आहे आणि माझ्या सुनेचं पण ए प्लस आहे. बरं, हा. आलं लक्षात. पुढे तुम्हाला अजून काही प्रश्न आहे का त्याच्या व्यतिरिक्त? नाही. बरं, मग काही प्रॉब्लेम्स होऊ शकतो असं विचारायचंय तुम्हाला? बरं, नक्कीच रमेश तुमचा प्रश्न कळलेला आहे. काय सांगाल डॉक्टर? नाही, आता जस्ट लग्नाला 6 महिने झालेले आहेत त्यामुळे तसं घाबरण्याची गरज नाही. खूप वेळ आहे तुमच्याकडे, तेवढा वेळ जाऊ द्या. फक्त दोन्ही ब्लड ग्रुप जर सेम असतील तर गर्भधारणा होणं थोडंसं कठीण असतं. हा एक शास्त्रीय कारण आहे त्याच्या पाठीमागे. ते पण काही त्यात जर बदल केले किंवा त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी त्यांना जर दिल्या आणि काही तपासण्या केल्या त्यांच्या तर ते होऊ शकतं. ब्लड ग्रुप जरी सेम असला तरी बाकी इतर काही फॅक्टर्स आहेत ते मात्र बऱ्याच वेळा चेंज असतात. तर ते जर असतील तर गर्भधारणा व्हायला हरकत नाही. बरोबर, म्हणजे ब्लड ग्रुप सेम आहे म्हणून होणार नाही असं नाही, तर होऊ शकतं. आणि आता 6 महिने होतात तर नक्कीच थोडा वेळ द्या, कालावधी द्या, नक्कीच होऊ शकतं. डॉक्टर, त्याचबरोबर अनेकदा असं होतं की आता वंध्यत्वावरती अनेक उपचार आपल्या ह्या विज्ञान युगामध्ये आलेले आहेत, मात्र नॅचरोपॅथीने किंवा ह्या निसर्गोपचाराने वंध्यत्वावरती मात करता येऊ शकते. हे खरंच एक मोठं वरदान आहे निसर्गोपचाराचं. मात्र जे हे साईड इफेक्ट्स ह्या बाकीच्या इतर उपचारांनी होतात ते ह्या उपचारांनी होत नाहीत असं आहे का? यस, मी म्हणेन की निसर्गोपचारामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याच पद्धतीचे साईड इफेक्ट्स होत नाही. कारण आपण कोणत्या पद्धतीचे असे त्यांना बाहेरची औषधं काही केमिकल्स असे कोणत्याच पद्धती देत नाही. त्याच्यामध्ये जे काही मिळतं ते सगळं आयुर्वेदिक आहे, प्युअर फॉर्म आहेत. त्यामुळे कोणत्या आणि शिवाय हे सगळे उपाय जे घरातच केले जातात. तुम्हाला फक्त दाखवलं जातं की काय करायचं आहे. घरी तुम्ही जर ते उपाय केले तर तुमचा त्यातून तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, ह्याला आजार म्हणता येत नाही. हा आजार नाहीये, पण हा शरीरातली काहीतरी कमतरता आहे. ती कमतरता दूर केली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, साईड इफेक्ट म्हणण्यासाठी कोणत्या पद्धतीचे इंजेक्शन, चिरफाड किंवा असं काहीच ह्याच्यामध्ये केलं जात नाही. किंवा तपासण्या सुद्धा जे असतात ते फक्त बेसिक तपासण्या आहेत की ज्या गरजेच्या असतात. म्हणजे जसं ब्लड ग्रुप चेक करणं गरजेचं आहे, त्यानंतर दोघांना भेटणं गरजेचं आहे. दोघांमध्ये काहीतरी शारीरिक कमतरता असू शकते तर त्या दोघांपैकी जर आपण ती कमतरता दूर केली तर यांना हा पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांना मिळू शकतो. म्हणजे यांना फार मोठे काही शस्त्रक्रिया वगैरे करावं लागत नाही. त्यामुळे साईड इफेक्ट असे काही प्रकार नसतात. कारण की अनेकदा असं होतं की बाकीच्या जे उपचारांमध्ये अनेक शस्त्रक्रिया करावी लागते आणि अर्थातच कुठेतरी त्यामुळे मानसिकता त्यांची बदललेली पाहायला मिळते आणि ट्रान्सपरन्सी तेवढी पाहायला मिळत नाही. नक्कीच आपल्याला अजून एक फोन आलाय, पण फोन घेऊया. पप्पू भोसले बोलतात परभणीवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार पप्पू. पप्पू, प्रश्न विचारा. भोसले, टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. हा नमस्कार, बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. हा बोला. हा, बर. त्यांचा बहुतेक काहीतरी लग्नाला 10 वर्ष झालेत असा प्रश्न आहे आणि बहुतेक त्यांना गर्भधारणा अजून त्यांच्या मिसेसला झालेली नाही असंच वाटतंय. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशीच चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि निसर्गोपचाराने वंध्यत्वावर मात या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संजय शेटे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आपण खरं तर वंध्यत्वावरती मात करता येते हे फार मोठं एक वरदान आहे आपल्यासाठी, एक आणि खासियत असं म्हणायला हरकत नाही निसर्गोपचाराची. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की जेव्हा आपण कुठल्याही आजाराचं औषध घेत असतो तेव्हा आपण निसर्गोपचार घेऊ शकतो का, हा एक लोकांना सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. त्याबद्दल काय सांगाल? बरोबर.
ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे, त्यामुळे हे आपण मगाशी चर्चा केली. बोललोय. पण कोणत्याही परिस्थितीत त्याला दुसरी औषधं चालू असताना घेऊ शकतात, म्हणजे कोणत्याही आपल्याला त्रास होणार नाही, त्रास होत कारण नाही, हां. त्या औषधांचा आणि याचा असं काही संबंध आहे. कारण त्या औषधामध्ये केमिकल्स आहेत, त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स नाहीत, हे सगळे नॅचरल वेज आहेत. आणि आयुर्वेदिक औषधं जसं आपण अन्न खातो, त्या अन्नातलेच काही घटक यामध्ये वापरले जातात आणि त्या अन्न घटकाला फक्त कॉम्बिनेशन चेंज केलेलं असतं. साधारणतः मी बऱ्याच वेळा सांगितलं असतं की ज्यांना डायबिटीस असतो, त्या डायबिटीस वाल्यांनी रोज संध्याकाळी समजा रात्री 4 भेंडी पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी उठून जर त्याचा रस प्यायला, तो पाणी जर प्यायला तर त्यांचं डायबिटीस बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं. म्हणजे साधं उदाहरण झालं, ह्याला कोणत्याही पद्धतीचे साईड इफेक्ट होऊ शकत नाही, कारण कोणत्याही पद्धती ते इतर कोणते औषधं चालू असेल त्याचा याचा काही संबंध नाही. भेंडीची भाजी आपण रोजच खातो, त्यामुळे किंवा असा कोणताही पदार्थ नाही त्यामध्ये काही केमिकल्स तयार होतात, पण यस त्या रस राहत होते आणि आपले पॅनक्रियाज वर्क करायला सुरुवात होते आणि त्यामुळे ते डायबिटीस पूर्णपणे कंट्रोलमध्ये अरे येतं. वा. तर असे साधे साधे उपाय असतात जे घरी करायचे असतात आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा साईड इफेक्ट ह्याला तर इम्पॉसिबल आहे. बरोबर. कोणतीही ट्रीटमेंट चालू असू दे ती करत राहायची. मी म्हणणार नाही की कोणती ट्रीटमेंट बंद करा नाही इकडे या, तर उलट मी म्हणत ती ट्रीटमेंट चालू राहू द्या आणि आपला प्रयत्न करून बघूया. शेवटी आपल्याला रिझल्ट हवा आहे, आपल्याला आउटपुट जर मिळालं तर ते कोणत्याही मिळू दे, पण आपल्याला आउटपुट मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ती ट्रीटमेंट चालू ठेवून ही ट्रीटमेंट करा असं मी बरोबर म्हणेन. आहे. म्हणजे नक्कीच, म्हणजे थोडक्यात काय तर एक तर साईड इफेक्ट्स नाहीयेत आणि कुठलेही औषधोपचार घेण्याची गरज नाहीये. अगदी नॅचरल पद्धतीने अगदी घरगुती उपाय आपण करू शकतो. आता तुम्ही जे भेंडीचं उदाहरण दिलं ते. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की केवळ आता डायबिटीज आजकाल आपण बघतो की प्रत्येक घरी झालेलंच आहे, हे एकतरी पेशंट आहे. मात्र ब्लड प्रेशर असेल किंवा अजून सायनस सारखा आजार असेल, मायग्रेन सारखा आजार असेल किंवा इतर काही स्त्रियांचे मासिक पाळी संदर्भातले काही प्रॉब्लेम्स असतील, ते देखील आपण निसर्गोपचाराने दूर करू शकतो का? येस, निसर्गोपचाराने हे सगळे आजार अगदी पूर्णपणे बरे होतात. त्याला कोणत्याही पद्धतीचा म्हणजे फार मोठा खर्च लागत नाही किंवा वेळ लागत नाही. मी म्हणेन की 3 ते 6 महिने खूप जास्त पिरियड झाला, म्हणजे काही रिझल्ट आपल्याला महिना दीड महिन्यातच यायला सुरुवात होतात. पण त्यातल्या त्यात हे जे काही आपण जसं मायग्रेन म्हणा की सायनस म्हणा की हे खूप वर्षानुवर्ष कॅरी केलेले असतात. म्हणजे ते आजार कशा असतात लोकांना कळतच नाही की हे आजार आहेत म्हणून, आणि मग खूप जास्त तीव्रता व्हायला लागली की त्यानंतर पुढे ते मोठ्या स्पेशालिस्टकडे जाऊन त्याचे सगळे रिपोर्ट्स काढत बसतात आणि मग वेळ खूप गेलेला असतो. साधारणतः 8-8, 10-10 वर्ष हे अंगावर काढलेलं असतं. त्यानंतर मग येतात, म्हणून मग थोडासा वेळ लागतो. पण जर त्यांना माहित पडलं की हा आजार मला होतोय आणि तेव्हा जर इमिडिएट निसर्गोपचाराची मदत घेतली तर तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. दुसरं अजून एक महत्त्वाचं सांगेन की ह्या निसर्गोपचारामध्ये एखादा ॲक्यूट डिसीज असेल, म्हणजे आता इन्स्टंट काहीतरी झालंय, आता ऍक्सिडेंट झालं म्हणा किंवा त्याला कॅन्सर झाला, तर तो बरा होऊ शकत नाही किंवा ते कसं इन्स्टंटला लगेच रिपेअर देत नाही, कारण याला वेळ लागतो थोडासा. वेळ म्हणजे 15 दिवस ते 1 महिना किंवा 3 महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो. म्हणून इमिडिएट रिझल्ट द्यायला हवेत ते त्यांनी ह्या ट्रीटमेंटला जाऊ नये. बाकी सगळेजण ह्या ट्रीटमेंटला उपयोग करू शकतात. इव्हन बायपास झाल्यानंतर पुन्हा तशी काही वेळ येऊ नये म्हणून या गोष्टीचा आपण नक्कीच चांगला वापर करू शकतो. काही लोक असे असतात की त्यांना ब्लॉकेज आल्यानंतर ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतात. जर आता एंजिओप्लास्टी सजेस्ट केले इमिडिएटली त्यांना जर करणं गरजेचं आहे तर ते करणं गरजेचं करावीच लागेल. पण समजा त्यांना सुरुवात झालेली आहे, आता 30-40% त्यांना ब्लॉकेज दिसायला लागलेले आहेत, तर मग त्यांनी हे उपचार घेऊन ते ब्लॉकेज पूर्णपणे गेलेले आहेत त्याचे आमच्याकडे असे प्रूफ भरपूर आहेत. चांगले असे अनेक हजारो पेशंट्सने खरं तर आतापर्यंत नॅचरोपॅथीने अनेक रोगांवरती मात केलेली आहे. नक्कीच आपल्याला अजून एक फोन आला, पण डॉक्टर फोन घेऊया. कविता बोलतायत शेलार. कविता शेलार पुण्यावरनं, बोला काय प्रश्न आहे? कविता शेलार. हॅलो. हा नमस्कार, बोला. मॅडम माझे पिरियड रेग्युलर नाहीये आणि लग्नाला माझ्या 6 वर्ष झालेले आहेत. बरं. आणि मिस्टर पण माझे इथं नसतात, SRPF मध्ये आहेत, कधी आउट ऑफ बंदोबस्ताला जावं लागतं त्यांना. बरं. तर मग त्याच्यावर आयुर्वेदिक काय उपचार म्हणजे असं असेल तर सांगा. बरं बरं, नक्की. तुमचं वय किती आहे? माझं वय आता रनिंग 25 आहे. 25 आहे, ठीक आहे. नक्कीच ताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊया पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण निसर्गोपचाराने वंध्यत्वावर मात या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर संजय शेट्टे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे होते. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला कविता शेलार यांचा पुण्यावरनं फोन आला होता आणि त्यांना लग्नाला 6 वर्ष झालेली आहेत, पण त्याचे पिरियड्स म्हणजे मासिक पाळीच इरेग्युलर येते आणि ही समस्या अनेक महिलांच्या बाबतीत बघायला मिळते. आणि अर्थातच मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की हार्मोनल इम्बॅलन्स ज्यांचा असतो तो निसर्गोपचाराने नक्कीच बरा होऊ शकतो किंवा तो नक्कीच ठीक करता येतो. त्याबद्दल काय सांगाल?
आता हे जर रेग्युलर येत नसेल तर नॅचरली त्यांना गर्भधारणा होणं शक्य नाही आहे, थोडासा वेळ लागेल. परंतु ते जे जर व्यवस्थित केलं म्हणजे त्यांना काही रुटीन्स बदलल्या किंवा ह्याच्यामध्ये वॉटर थेरपी वगैरेचा वापर केला ना, तर ह्यांचे हे प्रॉब्लेम जो आहे म्हणजे मंथली सायकलचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण सॉल्व्ह होऊ शकतो. आणि तो जर रुटीन आला तर त्यांना गर्भधारणा व्हायला काही वेळ लागणार नाही. असं 6 वर्ष जरी गेले असेल तरी घाबरायची गरज नाही. मी तर म्हणेन की वयाच्या 40 वर्षापर्यंत गर्भधारणा अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि त्याच्यापेक्षा गेल्यानंतर मग मात्र सांगता येत नाही. परंतु जर 40 वर्षाच्या खाली असेल तर त्याला गर्भधारणा आणि त्यांचं वय त्यांनी 25च सांगितलंय, त्यामुळे काही निसर्गाच्या नियमाप्रमाणे म्हणून की 40 वर्षापर्यंत ती पूर्णपणे रेग्युलर रुटीन मध्ये असतात आणि ते होऊ शकतात. जर कुठे डिसऑर्डर झाले असेल त्याला फक्त आपल्याला काहीतरी उपचार करून त्यांना ते बरं करावं लागेल. ते झाल्यानंतर हा प्रकार पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, अर्थातच हे झालं आजारपण आणि वेगवेगळ्या विकारांच्या बाबतीत. मात्र आता उद्या आणि परवा तुमचं मोफत एक शिबिर, मार्गदर्शनपर शिबिर आहे. अर्थात ह्याबद्दल पण सांगाल. आणि कोर्स हा बऱ्याच लोकांना करायची इच्छा असते, त्यासाठी काही वयाची अट आणि काही शिक्षणाची अट आहे का, त्याबद्दलही सांगाल. ह्यासाठी जसं पाहिलं तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपण वेगळे उपक्रम राबवून असे याचे कोर्स डिझाईन केलेले आहेत, ज्याच्याकरून तुम्हाला 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्षाचे वेगळे कोर्स घेऊन स्वतःला ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती करून घेतात. आता शरीर माहीत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यावरती चांगल्या प्रकारे त्याची देखभाल करू शकाल. आणि म्हणून त्यासाठी याचे कोर्स डिझाईन केले गेले आहेत. हे कोर्सची बद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी किंवा ह्याचं अतिशय उपयुक्त करतात. शिवाय ह्याच्यामध्ये करिअर करण्याची पण एक सुंदर संधी आहे की महाराष्ट्र शासनाने सुद्धा याच्यावरती खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्याच्या बेसवर ते स्वतः प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन आहे ते स्वतःचं क्लिनिक चालू करून इतर लोकांना हे अशावरती उपचार देऊ शकतात. ह्याची सविस्तर माहिती देण्यासाठी आता घ्या आपल्या 15 मिनिटांमध्ये किंवा 20 मिनिटांमध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. म्हणून याची सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही एक शिबिर आयोजित केलेलं आहे. ते उद्या म्हणजे 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबरला म्हणजे मंगळवार आणि बुधवार संध्याकाळी 6 वाजता ठाणे येथे मंगला हायस्कूल म्हणजे स्टेशनपासून एक 2 मिनिटाच्या अंतरावर पूर्वेला आहे, ठाणे पूर्व, या ठिकाणी त्याचा सेमिनार आयोजित केलेला आहे. तर त्या आयोजितमध्ये त्यांनी जास्तीत जास्त वेळ यावं, जास्तीत जास्त लोकांना यावं आणि त्याचा संधीचा फायदा घ्यावा. त्यात त्यांचे उरलेले सगळे प्रश्न आपण तिथे घेतो, तिकडे घेऊ. नक्कीच डॉक्टर, कारण की वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतं. आणि इतर काही माहिती हवी असेल तर खाली नंबर्सही डिस्प्ले झालेले आहेत, ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.